तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी शरीर प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे ते सुख दुःखाचे जसे वळण तसं तसं जाणार. देह तव आहे प्रारब्धाधीन, आणि जे प्रारब्धात आहे कितीही प्रयत्न करा त्याच्यात बदल होत नाही. बरं का, ज्याच्या आहे बरं उल्लेख केला तुम्ही नसतानाच. देह तव आहे प्रारब्धाधीन, ते प्रत्येकाला आहे. गंभीर महाराज लोखंडाला आहे, मातीच्या भांड्याला आहे, फुलाला आहे. एकाच कुंभार बाबाच्या आव्यात तयार झालेले मातीचे भांडे, पण उत्तम प्रारब्धवालं मातीचं भांड गंभीर महाराज लोणी ठेवण्यासाठी वापरता. आता तेही संपलं म्हणावं, तो पूर्वीचा काळ झाला तो. आता मम्मीनं म्हटलं तूप, पिंट्यानं तर मम्मी म्हणते चूप. आता डालडा आहे ते तूप नाही. 3 पिढ्या. आणि मग ते वेळ जात नसायची तेव्हा 90 वर्षाची घरमालकीन वाड्याची म्हातारी, आणि मग यायच्या सगळ्या गावातल्या महिला गप्पा मारायला. 85, 87, 88 वयाच्या 10-20 महिला. आणि मग चहा पाणी झाल्यावर चर्चा असायची. नानी काय आबाई, शिंक्यावरचं भांड बरंच जुनं दिसतं. हा बरंच जुनं आहे. कधीच आहे मला नाही सांगता येत, पण माझी आजी सासू सांगत होती. तिच्या आजी सासूच्या हातचं. हिचं वय 90चं आहे. घरी गेल्यावर डोकं चालवा. 90ची म्हातारी म्हणती माझी आजी सासू सांगायची भांड तिच्या आजी सासूच्या हातचं. असं नसीबवान भांड की ज्याच्यात 3 पिढ्या लोणी ठेवण्यात येतं. याचं उत्तम प्रारब्ध. मध्यम प्रारब्धवालं स्वयंपाकाला चुलीवर जातं, आणि कनिष्ठ प्रारब्ध असलेलं म्हाताऱ्याला उठता येत नाही म्हणून कॉटवर ठेवावं लागतं. एकाच आव्यातले ऐसे भिन्न भिन्न साठे, ऐसे भिन्न भिन्न साठे, केले प्रारब्धाने वाटे, ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. हे मातीच्या भांड्याचं प्रारब्ध. लोखंडाला प्रारब्ध गंभीर महाराज. 1 फूट लांबीचं लोखंड मधून तोडलं, तुकडे 2 झाले. एक 6 इंचाचा, एक 6 इंचाचा. 6 इंचाचा तुकडा त्याचा चमचा केला चाचा, आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा चिमटा केला. आधी एकच होतं, पण अर्ध्या तुकड्याचा चिमटा आणि अर्ध्या तुकड्याचा चमचा. काय झालं? चिमटा और चमचे से होद बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे तर नशीब कळलं तुम्हाला. चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमच्या खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजाच असते, फक्त आपला चमचा मंडपातच राहू द्या, फार फिरवू नका. याचं कारण पूर्वी चमचे नव्हते. मी खरं बोलतो, तुम्ही का हसता हे कळत नाही मला. पूर्वी माणसं हातानं जेवायचे, चमचे नव्हते. आता आंघोळ झाली, कांदा पोहे आले का पहिला प्लेटमध्ये चमचा. मी म्हणतो पोह्याच्या आणि याच्यामध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं, मग त्याला असतं म्हणतात चमचा.
दोनच्या मध्ये घुसतो त्याला, नाही तर हाताचं काम हात करतं, तोंडाचं काम तोंड, मध्ये लुडबुडतं त्याला चमचा म्हणतात. चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर, चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. हे लोखंडाला प्रारब्ध. बागेतल्या फुलाला प्रारब्ध आहे. एकाच बगीच्यातले फुलं पण उत्तम प्रारब्धवाले देवाच्या डोक्यावर जातात, मध्यम प्रारब्धवाले माणसाच्या गळ्यात येतात आणि कनिष्ठ प्रारब्धवाले प्रेतावर निघाले. एकाच बागेतले. प्रत्येकाला आहे, कोणी असू द्या. प्रेताला सुद्धा मानावं लागेल तुम्हाला. किसी की लाश पर फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिगर कफन की पडी है. हे तर मान्य आहे तुम्हाला. एक प्रेत बेवारस येड्या बाभोळीजवळ 3 दिवसापासून पडलं, कुत्री बसलेली पोलीस पंचनाम्याला. आणि एक प्रेत यात्रेतलं प्रेत असं शृंगारला जातं जसा नवरदेव निघाला. किसी की लाश पर फुलों की लड़ी तो किसी की लाश बिगर कफन की पडी. म्हणून हे मानावंच लागेल प्रत्येकाला आहे. आणि याच्यात कोणीच बदल करू शकत नाही. जे जे लिहिले प्रारब्धी ते न. काही माणसं म्हणतात ना, रात्रंदिवस भजन करतो आम्ही तरी दुःख का भोगावं लागतं. अरे कोण म्हणतंय भजन केलं म्हणजे तुम्हाला प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही. भजन कशाला. ज्याचं भजन केलं तो रात्रंदिवस त्यांच्या सोबत होता. कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण साह्य पांडवासी, कृष्ण ते भोगे ते नष्टचर्यसे, ते भोगे ते नष्टचर्यसे. साह्य के लिया हरे हरा से, साह्य के लिया हरे हरा से. प्रारब्ध कोणासे टळेना, प्रारब्ध कोणासे टळेना. अरे भजनच काय घेऊन बसला गंभीर महाराज. ज्याचं भजन करतय सगळं जग तो रात्रंदिवस सोबत होता. कृष्ण साह्य पांडवासी, तरी प्रारब्ध चुकलं नाही. ते भोगे ते नष्टचर्यसी, साह्य केलिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना. आता याच्यावर 2-3 कीर्तन होईल. फक्त वाचून म्हणजे लिहून नाही आणलं, मी ऐकत राहा नुसतं. कृष्ण साये पांडवासी ते भोगिती नष्टचर्यसी, साये केलिया हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेनायसी, प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव. राज्य घोडे भाग्य सर्व सांडेला ठाव. प्रारब्धे शरीर संचिता अधीन धर्मराजा हिंडे. वनवन कर्मे बुडाला रावण आणि दुर्योधन. प्रारब्धे काम बुद्धीचे सुख अति मानदिते. मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी. दुःख प्रारब्धे हरिचंद्र तारामती. घोर वनांतर भोगिती नळराव पुरुषार्थी तयाच्या विपत्ती. प्रारब्धे
पतिव्रता सुसिय दमयंती पाय पोळ ऐशी अणिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे कर्मरेखा टळेना बाण लागला जगजीवना कृष्णे सांडिल्या गोपांगना हे नारायणा प्रारब्धे ऐशी अणिवार जन्मांतरे राज्य सांडिले रघुवीरे सवे मिळवणी वानरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे संचित आदिन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. मी काय टिपण्या बुवा आहे का? विठ्ठल विठ्ठल अरे जंगल जंगल राम फिरे रे लंका में रोवे सीतामाई कर्म रेखा बडी दुस्तर है तिल घटे नाराई. कोणी असू द्या त्याच्यात कोणीच परिवर्तन करू शकत नाही. त्याप्रमाणे हे सगळे चालतं. जे प्रारब्धात आहे त्याप्रमाणे. कभी गर्मी कभी सर्दी आहे ना. जीवन म्हणजे काय? सुख दुःखाचं मिश्रण आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे. आयुष्य पाणी आहे, जीवन नदी आहे, जन्म पहाड आहे, मरण समुद्र आहे. या चार गोष्टी लक्षात घ्या की सगळे उत्तर आलं. जीवन रूपी नदीचा उगम जन्मरूपी पर्वतावर होतो, जाऊन मिळते मरणरूपी समुद्राला. सुख आणि दुःख त्या नदीचे दोन काठ असतात आणि आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे. नदीतलं पाणी सांगितलं, पण महाभारतात भीष्माचार्याने दादा हौदातलं पाणी सांगितलं. हौदातलं पाणी आयुष्य म्हणजे, कारण नदीतलं येत राहतं, विहिरीतलं येत राहतं. आयुष्य म्हणजे हौदातलं पाणी आहे, ते येत नाही. 100 लिटर पाण्यानं हौद भरला म्हणजे माणसाचं आयुष्य संपा. आणि त्याच्यात मासा सोडला म्हणजे माणूस. आता ते पाणी कसं वापरायचं त्या माशानं ठरवायचं. 10 लिटर पाणी संपलं तर माशानं समजायचं 90 लिटर आहे. पण 90 वर्षाचं वय झालं की समजायचं 10 लिटर आहे, 10 वर्षांनी तडफडून मरायचं आहे. पुन्हा थेंब येत नाही. त्या गेली ऐसी घडी पुन्हा नाही. तसं आयुष्य हे पाणी आहे, जीवन नदी आहे, जन्मरूपी पहाड आहे आणि मरणरूपी समुद्र आहे. हे जाऊन मिळणार आहे. ताई नमस्कार. जाऊन मिळणार आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं प्रेत चौघाणी घेतलं, खांद्यावर पुढचं मडकं धरून चाललं, मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता एक नवरदेव घोड्यावर बसलेला आणि डीजेच्या तालावर तरणे बांड पोरं डिस्को नाचतात. असं जीवन आहे. उधर कोई रो रहा, इधर कोई गा रहा, उधर एक जनेजा उठा जा रहा, तो इधर एक दुला घोडे चढ रहा. बस दोन्ही प्रकारच्या पत्रिका कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला, सहकुटुंब सहपरिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं एक दिवस छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की बस हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याचंच नाव जीवन आहे. म्हणून सुखस्य अनंतरम दुःख, दुःखस्य अनंतरम सुख, कबू हासे कबू रोवे. मग भजन केल्यानं अरे कोण म्हणतंय प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही. भजन करा नका करू ते दुःख भोगावंच लागतं. मग फायदा काय? ते दुःख सहन करण्याची ताकद निर्माण होते. ही भजनाची क्षमता आहे. नाही तर कभी गर्मी कभी सर्दी, कभी गर्मी कभी सर्दी, ये तो कुदरत के नजारे है. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं? नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का? तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे ज्याचं भजन केलं तो 24 तास सोबत होता तरी पांडवाला प्रारब्ध चुकलं नाही. म्हणून देह तवा आहे. मला ते संपण्याची वेळ सांगा. मी असाच लांबत लांबत चालला जातो. पूर्णविराम. हा बरोबर सेकंद मागे पुढे नाही. फक्त तुम्ही सांगितलं बस 12 म्हणतात. हा बरोबर त्याच्यात सगळे बसवायचं.
12ला सगळे बसवायचं नाही, टाळकरी सुद्धा बसवायचे आणि बसलेल्यातलं कोणी उठू द्यायचं नाही. मग पुढचं निवेदक सांगतील तसा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. विठ्ठल विठ्ठल. देह तवा आहे प्रारब्धाधीन. आणि जे प्रारब्धात आहे भाई त्याप्रमाणे सगळे घडणार. प्रारब्धानुसार तुम्ही आम्ही जीवनाच्या यात्रेत एकत्रित आलेलो यात्रिक आहोत. या पलीकडे फार मोठी व्याख्या नाही. वाढलं रे यात्रिक. आपण प्रवासी आहो बरं का नामदेव, प्रवासी. काही असंही म्हणतील भगवानराव तुम्ही नागपूरहून आला, तुम्ही प्रवासी, आम्ही काष्टीचे. नाही, तुम्ही आम्ही दोघंही प्रवासी. प्रवास कधी संपतो तुम्हाला चांगलं माहिती आहे. काष्टीचा माणूस पुण्याला गेल्यावर पुण्याहून येतो संध्याकाळी, बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होतो, ज्या सोफा सेटून बसलं होतं सकाळी तिथं येऊन बसतो, बायकोला म्हणतो आण बरं चहा, कटकट संपली एकदाची. म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं पुन्हा येऊन बसलं म्हणजे प्रवास संपला, हे सूत्र आहे. तसं जिथून आपण आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. तुम्ही आम्ही प्रवासी आहो. आता प्रवासी आहो हे सिद्ध झालं ना. मग आता खरं सांगा, प्रवास वयमानावर आहे का तिकिटावर? बस इथेच उत्तर आहे. आपण जर प्रवासी आहो तर प्रवास वयमानावर नाही चाचा, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. पुढे जाण्याची इच्छा असली तरी नाही, उतरायचंच का, तिकीट संपलं. मग कधी आजोबाच्या आधी नातवाचंही तिकीट संपतं, बापाच्या आधी मुलाचंही संपतं. तिकीट संपल्यावर उतरायचं, याचं नाव प्रवास आहे. तसं जीवन हा प्रवास आहे. कोणाचं तिकीट जिथे संपल तिथे त्याला उतरायचं आहे. म्हणून जे विधी लिखित आहे त्याप्रमाणे हे सगळे घडतं. देह तवा आहे प्रारब्धाधीन. मग जे प्रारब्धात आहे त्याप्रमाणे जर घडणार आहे तर मग आता पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे? याचा मी कासीन, याचा मी कासीन. इथे वशिलेबाजी चालत नाही, नाही चालत. संपलं की जायचं आहे. प्रारब्धाप्रमाणे चालतंय सगळे. तुम्ही मान्य करा नका करू. एकही गुरु से विद्या पढ़े थे, कृष्णा थे छोटे, सुदामा बड़े थे. एका गुरुकडे विद्या शिकले कृष्ण आणि सुदामा. पण एकाचं प्रारब्ध जन्मभर दारोदार पीठ मागितलं आणि एक दारातून निघाला की भालदार चोपदार आणि जन्मभर ललकाऱ्या दिल्या. हे प्रारब्ध मानावंच लागेल तुम्हाला. देह तवा आहे प्रारब्धाधीन, याचा मिकासीन वाहू भार. प्रारब्धानुसार सगळे घडणारच आहे. मग आतापर्यंत मी पश्चाताप करीत होतो देवा, आता करणार नाही. बस प्रारब्धात होतं तसं घडलं समजेल. मग हे पहा, जोड्या लावा, जोड्या. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, हे 3 काळ झाले ना. आता त्याला 3 शब्द वेल्डिंग करायचे तुम्ही. स्मरण, चिंतन
आणि चिंता. बरं का गंभीर, मी गुरुजी झालो तुमचा पहिलीचा. जोड्या लावा, जोड्या बोर्डावर लिहून दिलं मी. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. स्मरण, चिंतन, चिंता. सांगा आता कुठं काय जोडायचं? प्रत्येकाला एक शब्द जोडायचा आहे. चिंता, चिंतन, स्मरण, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. मजा आहे. कधीही स्मरण शब्द भाऊसाहेब भूतकाळाला जोडला जातो, त्याच्यात कोणीच बदल. स्मरण म्हणजे भूतकाळच, चिंतन वर्तमान काळच, आणि चिंता भविष्यकाळ. बस आलं उत्तर, आलं उत्तर. स्मरण ही भूतकाळाचं असते. माणूस बसला म्हणजे दारापुढं परिस्थिती खालावलेली असू द्या अथवा सुधारलेली. खालावली असेल, कसं होतं कसं झालं म्हणजे स्मरण, आणि सुधारली असेल तर म्हणतोय बापरे केवढं वैभव दिलं. हे स्मरण आहे भूतकाळाचं. चिंतन असते ते वर्तमानाचं. काही काही माणसं घाई घाई कीर्तनाला येतात ना, इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. कधी लागतं कधी लागत नाही. लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही, लागलं असेल की नाही. बसतं कीर्तनाला आणि चिंतन करतं घरच्या कुलपाचं. म्हणजे चिंतन हे वर्तमानाचं आहे, स्मरण भूतकाळाचं आहे, आणि चिंता भविष्याची असते. दिवसभर कबाड कष्ट करून आला, जेवला, अंथरून पांघरून झालं, कलंडला, उशीवर डोकं टेकलं की सुरू होती तिला म्हणतात चिंता. गावा गावा. वा वा. हरी कथा ऐकता निद्रे नागविले तत्वता, पण खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी. एकदा कलंडलं की सुरू होती तिला म्हणतात चिंता, आणि ती प्रत्येकाला आहे. चिंता नाही असा व्यक्ती शोधून सापडायचा नाही, प्रत्येकाला आहे. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. चिंतेला आग म्हटलंय, आग. चिता आणि चिंता एक अनुस्वाराचा फरक आहे. फरक एवढाच आहे, चिता एकदा जाळते, चिंता पावलो पावली जाळते. चिता एकदाच जाळते, चिंता जन्मभर जाळते. असं कोणी छापलंय का पत्रिकेत? कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की सालाबादप्रमाणे यंदाही त्यांना पेटवायचा कार्यक्रम वड्याच्या काठाला पत्र्याच्या शेडमध्ये होणार आहे, तरी नातलगाणी यावर. सालाबादप्रमाणे नाही, आयुष्यात एकदाच जाळते ती चिता, आणि पावलो पावलीन जन्मभर जाळते ती चिंता. चिंता की बडी आग लगी है जरे सब संसार. आग म्हटले चिंतेला, आणि ती प्रत्येकाला आहे. विषय वेगवेगळे असेल. सफर करने वाले को चिंता सामान की, नैया चलाने वाले को चिंता तूफान की, किराएदार को चिंता मकान की. अरे असा कोण आहे जगात ज्याला चिंता नाही? चिंता चिंता चिंता, पण ती असते भविष्याची. भविष्याची. महाराज म्हणत होते की इतके वर्ष आता मी चिंता करत आलो, आता चिंता करणार नाही का? आम्ही ऐकलं की चिंतन करणाऱ्याला चिंता करायची गरज नसते. ज्याचं चिंतन केलं मग चिंता त्याला करावी लागते याची. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी,
चिंता करायची गरज नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. साधं गणित आहे ते. फिरतं दुकान पाहिलं का गंभीर महाराज तुम्ही? चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आषाढीच्या वेळेला त्याची बायको पुस्तकाचं बंडल घेऊन असते, तो गळ्यात हार्मोनियम घेऊन आषाढीतला. ती पुढं पुढं म्हणतं, ही मागं मागं म्हणती. 7व्या दिवशी सटवीचा फेरा, गोपी बाळा तीन जपून धरा, निज त्या वेळेला आंघोळा करा, जो बाळा जो रे जो तो. मग ही म्हणते शिवाजीचा पाळणा, विक्रीचा, किंमत 20 रुपये. त्यांच्याजवळ तेही पुस्तक असते. पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक, किंमत 40 रुपये. मग गरजू लोक आणतात आणि त्याच्यात जसं आहे तसं पाठ केल्या जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर आपदा गिरीधरा. पुस्तकात मोत्याचा पाऊस आणि सोन्याच्या धारा. राव निघाले लढाईवर कुठलं खोरण टोपलं डोक्यावर चाललं दुष्काळी रोडवर, पण पुस्तकात आहे ना, राव निघाले लढाईवर आपदा गिरीधरा. एवढं एकदा पत्नीनं नाव घेतलं तर जन्मभर तिची चिंता पतीला. साधं गणित आहे, घरी गेल्यावर हिशोब करा. पत्नी एकदा नाव घेते तर जन्मभराची चिंता पतीला. मग रात्रंदिवस नाव घेतल्यावर तो झोपा काढल का? आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हे 11:30 वाजता लक्षात आलं तुकोबारायच्या. देवा, इतके वर्ष अजून काही मला वैतागला नाही महाराष्ट्र. वन्स मोरच चालू आहे. कारण मी अभंगाच्या बाजूला जात नाही. आपलं चाकोरीत जायचं. भक्ती ज्ञाना वीर इतरा गोष्टीनं कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. बाकीचं कशाला बाजूला. आपलं अभंग. कीर्तनकारांनी फक्त कीर्तन करावं. विठ्ठल 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 लक्षात आलं देवा, मी इतके वर्ष चिंताच करत आलो, पण आता चिंता नाही करणार. आता संकल्प करतो, राहिलेलं आयुष्य तुझ्या चिंतनात जावं. अच्छा, अविनाश महाराज म्हणतात, आता मी चिंता करणार नाही. उलट चिंतन करणाऱ्याची चिंता देव करतो ना. म्हणून आता संकल्प करतो, इथून पुढचं आयुष्य सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. अजून 28 मिनिट आहे. मी शुद्धीवर आहे, काळजी नाही करायची अजिबात. एकदा अन्नासाठी आणि मग भजनाच्या, असं दोनही करू आपण. हात वर करा, हे अन्नासाठी. शाबास.
एकच मिनिट अन्नासाठी टाळ्या वाजवायच्या, पण एकाच शूटिंगवाले हे टाटा बिर्लाला नाही भेटत हे. सर्वांनी एका तालात, भाषणाच्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. आणि ते हात दुखायच्या आधी घे, ए त्यांना सवय नाही तेवढी, वर्य हात दुखायच्या आधी असं एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा थोडं, एक हात वर, एक हात वर. हे सदा अन्नासाठी. एक हात वर. आता भजनाचे. पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. थांबा, दोन्ही कामं होते. तुम्ही चाल म्हणा, कोण राहिलेले पटकन पटकन. वाह
पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज. बस इथून पुढचा संकल्प, इथून पुढचा संताचाही आदेश आहे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या किंवा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. या नयानं इथून पुढचा माझा काळ तुझ्या चिंतनात जावा. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने. बरं, हे वरवर नाही बोलत बरं का देवा. काया वाचा मने, 3 शब्द आहे. काया वाचा मने म्हणून तो पंढरपूरची वारी का करायची पायी दादानी केलेली आहे. दादा पायी वारी का करायची? काया वाचा मन तिन्हीकडून घडते सेवा. हे पाय चाललेले असतात पंढरपूरला, कायिक सेवा. दिवसभर ज्ञानबा तुकाराम म्हणतं, वाचिक सेवा. आणि मनात म्हणतं कितीही गर्दी असली तरी वशिला लावून का होईना एकादशीला दर्शन घ्यायचंच. मन, काया आणि वाचा, कायिक वाचिक मानसिक भाव म्हणून काया वाचा म्हणे इच्छित असे. हो, पण चिंतनातच काळ सरावा ही का अपेक्षा? याचं कारण आहे. लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. तो न दिसे याहुनी दुसरा. लाभ आणि हानी हे विरुद्धार्थी शब्द आहे का नाही? शाळेत शिकायचं. लाभ विरुद्ध हानी, हानी विरुद्ध लाभ. हानी म्हणजे हानाहानी नाही, नाही भलते डोकं चालवून हे मराठी. लाभ विरुद्ध हानी. मग हानी कशाला म्हणतात? विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या. म्हणजे देवाला विसरणं ही जर हानी आहे तर त्याला आठवणं हा लाभ आहे. बस इथेच उत्तर आहे. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, लाभ तो न दिसे यावणी दुसरा. वाजत असे बोंब कोणी, नायकती हरी हरी न म्हणते. उठा उठा जागा पाठी, भया आले. बस प्रमाण भरपूर झाले. आता वाद तसे बोंब कोणी नायक ठिकाणी, हरी हरी न म्हणती तया
थोर झाली हानी. म्हणजे हरी हरी स्मरण न करणं ही हानी आहे, तर हरीला आठवणं हा लाभ आहे. म्हणून लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. आणिक दातारा येणे जन्मी, जन्म आले याचा लाभ. धनाची व्याख्या काय आहे? विपदो नैव विपद संपदो नैव संपद. विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे. नाही तर त्यांना म्हणता नसता आलं का, टाटा बिर्लाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. कलर टीव्ही पाहणे, बदामचा शिरा खाणे, म्हणून धीरूबाई अंबानीच्या घरी. असं नाही, हरिदासाची आहे घरी. आपण तिथं खायला काही नाही, खायला नसू द्या देवा, पण भजन आहे. वैष्णवा घरी सर्वता, वैष्णवा घरी सर्वता, सदा जगधनती काय, सदा जगधनती काय, सदा जगधनती काय. वैष्णवा घरी बस जमलं हे. अरे जन्म गेला या लोकांचा श्रवण करण्यात. पाठ आहे, तू पुढं काय सांगणार आहे? कण्या भाकरीचे काय मुखी राम नाम गाणे. खायला नसू दे, आपण भजन आहे ना. अरे राजाही जेवण करतो आणि वारकरी जेवण करतो. आता आमच्या दादानी तो वारीच केलेले आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. राजाचं जेवण पायात जोडे मोजे तसेच. डायनिंग टेबलवर सगळे पदार्थ, एका हातात सिगरेट, जिलेबीचा अर्धा तुकडा तोडतो, ते चावून झालं की अर्धा गुलाबजाम खातो. बाटली असते, बाटली म्हणजे बिस्लरी म्हणतो मी. हे आता इथेही 90 आलेले आहे, पाणी प्यायचं म्हणतो. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. आता साधूचं जेवण. 95 वर्षाचा म्हातारा वारकरी पडसी पता वाकत वाकत चालला. गुडघ्याच्या वर धोत्र, बारा बंदी, तांबड, पागोट, 2 तुळशीच्या माळा, मुद्रा लावलेल्या. नीरा नदीत आंघोळ झाली. खडकावर बसून नित्य नियम केला. वय 95. भूक लागली, पडसीतली भाकरी काढली, ताटात टाकली तर ताटच वाजलं. इतकी वाळलेली भाकरी 8 दिवसाची. मुखात दात नाही, त्यानं पाणी टाकलं नीरा नदीतलं, भाकरीचा काला केला, त्याच्यात तुळशीचं पान घातलं वारकऱ्यानं आणि पंढरपुराकडे तोंड करून हात जोडून डोळे मिटून देवाला प्रार्थना केली, पांडुरंगा या जेवायला. हेही जेवणच आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाए के, और साधु खाए रूखा सूखा भोग लगाए के. तहान भूखे चित्ते, तहान भूखे चित्ते, सदा देव आठविती. राधे राधे. वाह वाह, कामकार. तहान भुके चित्ती सदा देवा आठविती. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण म्हणून लाभ तो न दिसे यावणी दुसरा. आणिक दातारा येणे जन्मी. पण 12 मिनिट 12ला कमी असताना बोलू नका कोणी मध्ये. तुकोबाराच्या लक्षात आलं
देवा, इतके वर्ष तुला नावं ठेवत आलो मी, आणि ठरलंच आहे कोणी वाईट झालं देवानं केलं आणि चांगलं झालं पठ्ठ्यानं. पूर्वीपासूनची पद्धत आहे. जेवढं चांगलं झालं की पठ्ठ्यानं केलं आणि थोडं वाईट झालं की देव कोपला. अरे देव कोपलच कशाला? तो कृपेचा समुद्र आहे. तुमचं आणि त्याचं काय बांधावून भांडण आहे का? कोपत नाही. मग असं काय, काही श्रीमंत आहे, काही गरीब आहे, काय, अरे त्याच्यात देवाचा काय दोष आहे? जाहीर झालं, पंजाबराव डकनंही सांगितलं ना आकाशवाणीनंही सांगितलं, नदीकाठची गावं सावध, मुसळधार पावसाची दाट शक्यता. हे टीव्हीला ऐकलं. एक मारवाडी समाजाचा शेठजी होता बरं का, धनजी शेठ, हुशार. त्यानं 5,000 लिटरची टाकी सिंटेक्स चौकात आणून ठेवली. पाऊस पडणार आहे ना. त्याच गावचा एक गरीब होता, त्यानं 500 लिटरची, दोघाच्या शेजारी शेजारीच होत्या, धनजी शेठची होती. आणि खरंच रात्रभर पाऊस पडला दादा, टाक्या दोघाच्याही भरल्या, फुल भरल्या. पण ज्याची 500ची भरली ते लागलं तक्रार करायला. अलीकडे देवही तोंड पाहू पाहूच कामं करतो महाराज. काय झालं? शेजारी सुधी टाकी आमची. बरं काय झालं? आमची 500चीच भरली आणि त्याची 5,000ची भरली. तोंड पाहू पाहू कामं देवाचे. अरे त्याच्यात पावसाचा काय दोष आहे? पाऊस दोघाच्याही टाकीवर सारखाच पडला. त्याची 500ची होती म्हणून तेवढी भरली, त्याची 5,000ची होती म्हणून तेवढी भरली. इथे पावसाचा दोष नाही, पात्राचा दोष आहे. लक्षात घ्या. तसं तुमच्या आमच्या सर्वावर कृपा देवाची सारखीच आहे. मग दोष पात्रतेचा आहे. विठ्ठल विठ्ठल नाही तर मी म्हणतो फाशी देणं हा काय न्यायाधीशाचा स्वभाव आहे का? अरे फाशीची कलम लिहून झाल्यानंतर वाईट वाटतं अविनाश महाराज, त्याला ते कलम मोडून टाकतं, फेकून देतं, पुन्हा त्याचा वापर करायचा नाही. वाईट वाटतं. मग फाशी न्यायाधीश देत नाही, मग कोण देत आहे? ते लटकवणारे. आमच्या नागपूरला आहेत ते, अजनी जेलला माणसं मारणारे दोघं, एक कल्लू, एकाचं नाव फकीरा. इकडे मारायचं असेल तर ते दोघंच येतात ते. आणि ते काय चांगलं काम आहे का? ते दोघं आहे, कल्लू फकीरा, ते चढवतात. मग ते टेबल वगैरे काढून घ्यायचं आणि लटकवायचं त्याला. फाशी. मग कल्लू फकीरानं फाशी दिली का? न्यायाधीशानं फाशी दिली का? अरे न्यायाधीशानं फाशी दिली नाही, फासावर लटकवणाऱ्यानं फाशी दिली नाही, तर फाशी दिली कोणी? गुन्हेगाराच्या गुन्ह्यानी. हे त्याचं उत्तर आहे. न्यायाधीश फाशी देत नाही, गुन्हेगाराचा गुन्हा गुन्हेगाराला फाशी देतो. तसं मी हे भोगत आलो, याच्यात तुमचा काही दोष नाही देवा. माझं कर्म मला दुःख देतं. मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा, मी माझे वखटे आहे देवा. संकटे याला कारणीभूत मी आहे देवा, तुम्ही नाही. तुका म्हणे आलो सोसित संकटे,
कारण माझं जसं कर्म होतं त्याप्रमाणे ते फळ मला भोगावं लागलं देवा. मी माझे वखटे आहे देवा, पण इथून पुढचं जे आयुष्य आहे ते तुझ्या चिंतनात जावं हा संकल्प आहे. सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मने इच्छित असे. माऊलीचं भजन होईल बरं का गंभीर महाराज, मग आरती होईल. हां, मी सांगतो ते लक्षात घ्या. अजून 7 मिनिट आहे. आरती झाल्यानंतर सगळे टाळकरी वगैरे महाराज खाली बसतील आणि मग निवेदकाच्या स्वाधीन माईक जाईल. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. ते सांगतील तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. हां, मी दादांचे वडील होते भिकाजीराव, ते कीर्तन मीच केलं होतं. सकाळी बरंचसं अन्न उरलेलं, दादा गेले फिरायला, मुक्कामी त्यांच्याच बंगल्यावर होतो. तर दादांच्या आई बसून होत्या सकाळीपासून. म्हटलं आई इथं का बसल्या तुम्ही? दादा सांगून गेला कोणी कोणी येईल ना हे देऊ नको, अन्न खराब झालं नासलं, दादा सांगून गेला म्हणून कोणी नेऊ नये म्हणून बसली पातेल्याजवळ आई होती. नंतर आई साहेब गेल्या, मग तर मोठा सप्ताह केला. आपले गोविंद महाराज केंद्रेन ते विद्यार्थी 7 दिवस सप्ताहच केला. हे वारकरी संप्रदायाप्रमाणे आपला कार्यक्रम आहे. आरती होईल, आरतीनंतर जय विठ्ठल होऊन सगळे खाली बसतील आणि निवेदक येईल त्यानुसार ते सांगतील तसा पुढचा कार्यक्रम होईल. बरोबर गंभीर? बरोबर, मी शुद्धीवर आहे तर अजिबात काळजी करू नका. वेळेच्या बाबतीत नाही, महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराजमध्ये बिघडलेल्या घड्याही दुरुस्त करणे. मीच उशिरा येत नाही. आता विशालराव म्हणजे आळंदीचे आमचे, आम्हाला आळंदीत राहायचं आहे. नाही तर त्याचं प्रेमच आहे, कुठेही कीर्तनाला असतो विशाल. म्हणून एक दिवस आल्यानंतर त्याने सांगितलं, म्हटलं हो बाबा तिकडूनही संबंध आमचा प्रेमाचाच आहे, तुमचाही संबंधच आहे. आणि सुरुवातीला ते रामायण असल्यामुळे 9 ते 11 करू असं म्हटलं होतं. मग रामायणच कॅन्सल झाल्यामुळे गंभीर बोला म्हटलं 10 ते 12. त्याच्यामुळे बरोबर ठीक आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुरे वेडी वाकुडे, उत्तरे करा क्षमा पराध महाराज. नाही विचारिला अधिकार मैं आपुला, करा क्षमा पराध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे चिंकरा, करा क्षमा पराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञान. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठावेसे म्हणे. सुरवाडी कपणे थे सांपडले, म्हणेत नाही नारायण. तुका म्हणे भोग केला निवारिला लागा, आता उठावेसे म्हणा. आज करोणी आरती चक्रपाणी ओवाळते, पुरले नवस धन्य काळा. पहा पहाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा, पुरले नवस. तुका वाहे ताळे उभा सन्निध जवळे, आज पुरले नवस. प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळते धन्य धन्य. बाळा प्रौढानी मुग्धा ओवाळते परमानंदा, धन्य धन्य ते लोचन. नामा विणवे केशवासुदे पुढे राहिलो तटस्थ. टाळ वाजवायचा नाही, माईकवर कोणी बोलायचं नाही, मृदंगाचार्य मृदंग वाजवायचा नाही. पंढरपूर करायचं 4 मिनिटासाठी. हात वर करा. आरती पाठ आहे सर्वांना एका तालात. युगे 28. सर्वांनी म्हणा जयदेव जय. तुळसी माळा गळा. शाबास.
जय देव जय देव. आषाढी कार्तिक. वा वा. जय देव जय देव. आरती ज्ञान राजा. शाबास. सर्वांनी म्हणा. लोपले मन प्रगट महा आरती तुकारामा. थोडा आहे हात वर करा. थोडा कधी खाली आली माहिती. राघवेश अभंग रक्षिले स्वामी पाय तुकदा तुलनेसी स्वामी सद्गुरु धामा पाय दाखवया मग. घालीन लोडांगण वंदन चरण डोळाण पायन रोप तुझे प्रमे आलिंगण आनंद भोजन भाव वायन वर्णावा हृदयकमण हीच व्हावी माझी आज जन्म. पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ. पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान. पंढरीचा वार करी मागणी प्रती आहे या संतासी निर्विजमध्ये. तुका म्हणे आता उदार तू होई या संतासी निर्विजमध्ये. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदार महाराज की जय.